नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. नसरापूरच्या नराधमाचा कोर्टामध्ये संतापजनक दावा हा समोर आलाय. किरकोळ हाणामारीच्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा या नराधमानं केलाय. बचावासाठी आरोपी भीमराव कांबळे यानं न्यायालयामध्ये हा बचाव केलाय. न्यायालयात कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्टानं विचारलेल्या प्रश्नावर आरोपीनं संतापजनक उत्तर दिलंय. तुमची नेमकी काय केस आहे, माहिती आहे का, असा सवाल न्यायालयानं उपस्थित केला. तर ही मारामारीची किरकोळ केस आहे, त्यात मला गोवण्यात आलं आहे, असं नराधम आरोपीनं उत्तर दिलंय. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्यासोबत जोडलेले आहेत. प्रीतम, या नराधमानं कोर्टामध्ये संताप येईल असं उत्तर दिलेलं आहे. कोर्टामध्ये नेमकी कशी सुनावणी झालेली आहे, सुनावणीमध्ये काय काय नेमकं घडलंय? निश्चितच जगदीश, काल दुपारी साधारण 4च्या सुमारास त्याला कोर्टामध्ये आणण्यात आलं आणि ज्यावेळेस कोर्टापुढे त्याला जेव्हा हजर करण्यात आलं त्यावेळेस न्यायालयाने कोर्टाने त्यांना विचारलं की तुमच्यावर जे काही गुन्हे आहेत त्या तुम्हाला या कोर्टाबद्दल कशासाठी आणले याची काही कल्पना आहे का? त्यावेळेस तो नराधम आरोपी कांबळे त्यांनी सांगितलं की मला एक किरकोळ मारामारीच्या प्रकरणामध्ये याच्यामध्ये गोवण्यात आलेलं आहे आणि मला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मात्र पोलिसांनी कडक युक्तिवाद केल्यानंतर त्याला आपल्या चुकीची ही जाणीव झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस रिमांड कॉपी जेव्हा चेक केली त्यावेळेस तो आरोपी नराधम कांबळे याच्यावरती फक्त त्या लैंगिक म्हणजे ज्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्याच गुन्ह्याची नोंद होती. मात्र त्याची हिस्ट्री तपासली असता त्यांनी 2 गुन्ह्यामध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणी त्याला अटक झाली होती. ही देखील बाब न्यायालयाने त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे ग्रामीण पोलिसांचा याच्यामध्ये कुठे हलगर्जीपणा आला का हे देखील आता समोर आलेलं आहे. कारण न्यायालयाने सुद्धा देखील पोलिसांना सांगितलंय की एखादी व्यक्ती जेव्हा ताब्यात होते आणि अशा इतक्या मोठी घटना आहे तिचे पडसाद सध्या राज्यभर उमटताना पाहायला मिळत आहेत. सगळेजण संवेदनशील झालेले आहेत आणि सर्वजण एकच मागणी करतात फाशीची. आणि अशा आरोपीला जेव्हा आपण हजर करतो तेव्हा त्याची हिस्ट्री तपासणं किती महत्वाचं आहे हे न्यायालयाने सुद्धा पोलिसांना सांगितलेलं आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांचा कुठे याच्यामध्ये हलगर्जीपणा झाला का? दुसरी गोष्ट म्हणजे नराधम आरोपी अशी उत्तर देऊन आपली पळवाट शोधतोय. मात्र न्यायालयासमोर पोलिसांनी कडक शब्दामध्ये त्याचे केलेल्या कृत्याचे काही शाब्दिक. ठीक आहे. हॅलो. हा प्रीतम, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.